हाय फ्रेंड्स, स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण लंकेची पार्वती ही कथा जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा शब्द तुम्ही बऱ्याच वेळेला ऐकलेला असेल. आता तुम्ही म्हणाल, लंकेची पार्वती कशी बाबा? कारण लंका तर रावणाची होती ना, मग लंकेची मंडोदरी असायला हवी ना. तर यामागे एक कथा आहे. जेव्हा पार्वती जप तप तपश्चर्या उपवास करून महादेवाला मिळवण्यासाठी प्रयत्न करते तेव्हा तिला सगळे सांगतात, अगं काय त्या बहुरूपींच्या नादी लागलीस? तो स्मशानात राहतो. त्याच्याकडे काय आहे? भूत प्रेत पिशाच यांच्या संगतीत राहणारा तो महादेव. कशाला हवाय तुला? तू इतक्या मोठ्या हिमालय राजाची राजकन्या, तुला मोठमोठ्या राजांचे स्थळ सांगून आली. कोणीही तुझ्याशी लग्न करायला तयार होईल, मग हा वेडेपणा कशाला? तिचे वडील सुद्धा तिच्यावरती खूप चिडत असतात. त्यांचे हेच म्हणणे असते की माझी मुलगी पार्वती मी जीवापाड जपली, तिला कुठल्याही गोष्टीची कमतरता पडू दिली नाही. तिने चांगल्या मोठ्या व आपल्या तोलामोलाच्या राजकुमाराशी लग्न करावे. या अघोरीसोबत लग्न करून काय सुख लागणार तुला? मग पार्वतीला मात्र महादेवच हवे असतात. त्यामुळे ती खूप उपासना करते. तेव्हा महादेव प्रसन्न होऊन तिला म्हणतात, माग तुला काय वर हवाय? तेव्हा पार्वती म्हणते, मला तुमच्याशी लग्न करायचे. महादेव हसतात आणि म्हणतात, तू माझ्यामध्ये काय पाहिले? तुला माझ्याशी का लग्न करायचे? तू तर राजकन्या आहेस. तू माझ्यासारख्या अघोरीसोबत राहू शकशील का? तेव्हा पार्वती म्हणते, मला राजभोगाची अजिबात इच्छा नाही. मला पतिरूपामध्ये तुम्ही मिळावेत, म्हणजे माझ्या जीवनाचे सार्थक होईल, इतकीच माझी इच्छा आहे. महादेव पार्वतीसोबत विवाह करायला तयार होतात. त्यांचा विवाह होतो. ते पार्वतीला घेऊन कैलास पर्वतावर जातात. तेथे जात असताना सगळीकडे बर्फ, त्यांचे चित्रविचित्र गण, नंदी, सगळ्या अघोरी शक्ती, भूत प्रेत पिशाच हे तिला दिसतात. तेव्हा सुरुवातीला पार्वती घाबरते, पण नंतर ते विचार करते, आता आपल्याला येथे यांच्या सहवासातच राहायचे आहे. पार्वतीची अशी अवस्था बघून नंदी म्हणतात, माते, तुम्ही चालत जाण्यापेक्षा माझ्या पाठीवर बसावे. मी तुम्हाला महादेवाच्या स्नानापर्यंत सुखरूप पोहोचवतो. पण पार्वती म्हणते, या सगळ्या गोष्टींची, या सगळ्या प्रकाराची मला सवय व्हायला हवी, कारण मला आता देवादिदेव महादेव यांच्यासोबतच आयुष्य घालवायचे आहे. ते जसे राहतात तसे त्यांच्यासोबत राहणे हे माझे कर्तव्य आहे. मी खूप मोठ्या घरची राजकन्या असले तरी आज माझे पतिदेव ज्या अवस्थेत राहतात त्या अवस्थेतच राहणे हे माझे परम कर्तव्य आहे. पार्वती तिथे राहायला तयार होते, पण महादेवाला असे वाटते की इतक्या चांगल्या घरची मुलगी आपली पत्नी आणि आपण तिच्यासाठी काय केले? आपण असे थंडीमध्ये, उन्हामध्ये, वाऱ्यामध्ये राहतो, सतत आपल्याकडे बर्फ पडतो. अशा वातावरणात राहून पार्वतीची तब्येत बिघडणार नाही का? शेवटी ती महादेवाची प्राणप्रिय पत्नी असते. कारण असे म्हणतात, प्रेम करावे तर महादेव पार्वतीप्रमाणेच. म्हणूनच म्हणतात, मला रामासारखी पती नको. वनवास भोगून अग्निपरीक्षा द्यावी लागेल. मला श्रीकृष्णासारखा सखा नको. विरह भोगावा लागेल. मला महादेवासारखा पती हवा, जो पत्नीवर अतोनात प्रेम करणारा व तिच्या विरहात आकाश पाताळ एक करणारा. त्यांना तिची काळजी वाटू लागते. मग ते ठरवतात पार्वतीसाठी सोन्याचा महल बांधायचा. ते खूप मोठा सोन्याचा महल बांधतात आणि त्या महलाचे नाव असते सोन्याची लंका. तर आता तुम्हाला ही कथा लक्षात आली असेलच. जी रावणाची लंका आहे ती सुरुवातीला महादेवाची होती. महादेवाने पार्वतीसाठी उभारलेली ही लंका नगरी, हे जे नगर होतं त्या नगरामध्ये एक ब्राह्मण राहत होता. तो म्हणजे रावण. रावण हा महादेवाचा खूप मोठा भक्त. त्याच्या पिढ्यानपिढ्या महादेवाची पूजा करण्यामध्येच गेल्या. त्यांच्या सगळ्या पिढ्यांमध्ये महादेवालाच मानले जायचे. त्यामुळे महादेवावर रोज अभिषेक करून त्याची पूजा करत असतात. जेव्हा रावण महादेवाची पूजा करतो तेव्हा महादेव त्यांना म्हणतात, तुला काय हवंय? कारण ब्राह्मणाला दान देण्याची पद्धत असते. खरे पाहिले तर जेव्हा आपल्याकडे एखादा ब्राह्मण पूजेला येतो तेव्हा यजमान म्हणजे ज्याच्याकडे पूजा असते त्याने त्याच्या यथाशक्तीनुसार दान करावे अशीच प्रथा आहे. पण रावण म्हणजे अति हुशार व षडयंत्री माणूस. त्यामुळे
त्याने विचार केला की आपल्याला महादेव प्रसन्न आहेत. आपण जे महादेवाला मागू ते आपल्याला मिळणारच. त्यामुळे तो महादेवाला म्हणाला, मला तुमची सोन्याची लंका हवी आहे. शब्द म्हणजे शब्द असतो. महादेव अगदी खुशीने रावणाला लंका दान करतात. तेव्हा पार्वती खूप नाराज होते. पण पतिधर्म निभावण्यासाठी जे पतीने निर्णय घेतला तो निर्णय पत्नीला मान्यच करावा लागतो. या उद्देशाने ती गप्प बसली. पण सगळ्यांनाच रावणाच्या लबाडपणाची कमाल वाटू लागली. जे आपला सर्वात लाडका देव आहे त्याचेच सर्वस्व आपण कसे मागावे? शेवटी रावण हा कितीही विद्वान शूरवीर असला तरी, कपटी वागला तरीही देव आपल्या भक्तासोबत कधीही वाईट वागत नाहीत. आपला भक्त आपल्याला जे काही मागेल ते देणे त्याला योग्य वाटते. मग ही लंका रावणाकडे गेली. तेव्हापासून ही रावणाची लंका म्हणली गेली. म्हणूनच जेव्हा केव्हा एखादी महिला दागदागिना न घालता बाहेर पडते तेव्हा तिला सहजच बोलले जाते की, काय गं, तुझ्याकडे सगळे असताना अशा लंकेच्या पार्वतीसारखी का दिसतेस? पार्वतीकडे सुद्धा हे सगळे वैभव होते, पण भोळा शंकर तिचा पती असल्यामुळे तिच्याजवळ जे काय आहे ते नसल्यातच जमा होते. सगळ्यात पटकन पावणारा देव म्हणजे महादेव आणि सगळ्यात जास्त रागीट व कोपणारा देवही महादेवच. अशी ही लंकेची पार्वती कथा. आवडली ना? तर फ्रेंड, अशा प्रकारे आपली कथा समाप्त होत आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.